कुठे काय बोल लवकर काय असेल ते. सर मी विचारू शकतो का हे सगळं काय आहे? तुम्ही दोघे बस मध्ये आणि ते पण एकत्र. तुम्ही हा इथे काय करताय तुम्ही? आम्ही इथे तुमचं बॅड लक. सॉरी सर. आणि तायडे, आज सकाळी डबा देताना तू बोलली ना मला की सरांनी नाक रगडल्याशिवाय तू ऑफिस जॉईन करणार नाही म्हणून. मग आता कसं काय म्हणजे? करेक्ट. काय सरांनी नाक रगडलं? ए मी ऑफिस परत जॉईन करावं ह्यासाठी रिक्वेस्ट करायला आले होते सर. हो ना शायनर? हा शायनर, रिक्वेस्ट? तर खरं सांगा कोणता देव आला होता स्वप्नात? मला पण सांगा, मी पण त्याच देवाचा भक्त होईन सर. असं काही असंच आहे, असंच आहे. नाहीतर मी कशाला यांना भेटेल आणि हे तरी कशाला मला भेटतील? ग्रेट. म्हणजे आय एम ग्लॅड की जय दादाने माझं ऐकलं. आणि शर्वरी तर आपली कंपनीची ऍसेटच आहे ना. नाही ते आहेच आकाश सर, पण सर खरंच मग तुम्ही सर मला विश्वास नाही. मला चिमटा काढा, मला चिमटा काढा. मला विश्वास नाही. असं काही नाहीये. मग कशासाठी भेटला होता सर तुम्ही? हा मग कशासाठी भेटला होता तुम्ही? हा आय मीन एवढ्याशा भांडणावरून जॉब सोडू नये एवढंच म्हणणं होतं माझं. दॅट्स इट. मग तेच झालं ना. मी तरी कुठे बोलली ऑफिस जॉईन करेल म्हणून. मी बोलली विचार करेन मी. अरे पण ते ठीक आहे, पण जय दादा तू बस मध्ये कस काय? हा ते माझी कार बंद पडली म्हणून बस पकडावी लागली आणि तिथेच ही पनवती भेटली मला. आता मी चांगुलपणा दाखवला, पण हिच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करू शकत नाही कोणी. नाही मला वाटलं होतं, पण नाही, आता मी हिला अजिबात जॉब देणार नाही, अजिबात नाही. पण का सर? मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय, मी निघतो. ओके बाय. मला पण अरे निघायचंय. मी एक अरे अरे तायडे, अरे एक मिनिट. हे काय होतं आकाश सर? हे काय माहिती. चला आपण निघूयात. ए शायनर, मी सावरत होते तर तू काय गडबड करत होतास? हे असं काय गरज होती हे सगळं बोलायची? मग काय खरं सांगून टाकायचं होतं? अरे मला जे सुचेल ते मी बोलून सिच्युएशन हँडल करत होती ना. तूच रायता फेलवत होतास. चल 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 चल. चल 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 चल.